लोकसभा मतदारसंघात सोमवार 13 मे रोजी मतदान होत आहे। सर्व मतदारांनी आपली जबाबदारी कर्तव्य समजून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे। तसेच मतदारांनी मतदान केंद्रांमध्ये मोबाईल घेऊन जाऊ नयेत, असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे। सालीमठ पुढे म्हणाले, मतदानाच्या दिवशी पहाटे 5:30 वाजता उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोल घेण्यात येणार आहे। यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। मतदारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपल्या मताचा हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। मतदान प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी 233 एसटी बस, 469 जीप, 85 मिनी बस आणि 31 क्रुझर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 19,81,866 मतदार आहेत। यामध्ये 10,32,946 पुरुष तर 9,48,801 महिला आणि 119 तृतीयपंथी मतदार आहेत। 2024 मतदान केंद्रांसाठी 8,104 मतदान अधिकारी कर्मचारी आणि 896 राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्व कर्मचारी निवडणूक आयोगानं नियुक्त केलेल्या वाहनातूनच प्रवास करतील। या वाहनांवर GPS देखील लावलेला आहे। पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सुरक्षा व्यवस्था, बैठक व्यवस्था, सावलीसाठी मंडप, पाळणाघर, मेडिकल किट आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। मतदान केंद्रांवरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी अहमदनगर मतदारसंघातील 2026 मतदान केंद्रांपैकी 1,182 केंद्रांवर लाईव्ह वेब कास्टिंग केले जाणार आहे। पोस्टल बॅलेट 1,355, सर्व्हिस व्होटर 119 तर होम व्होटिंग 694 असे आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी म्हणाले की 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं असून यासाठी पोलीस 5,031, होमगार्ड 3,164, PI, API आणि PSI 268, DYSP 12, SP 1 असा याप्रमाणे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जिल्ह्यातील सुमारे 13,000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। जनतेनं कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता चुकीची घटना किंवा गोष्ट निदर्शनास आल्यास त्वरित दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा। याबाबत पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात येईल असं आवाहन राकेश ओला यांनी केलं आहे। आपल्याला माहीत आहे, परवाच्या दिवशी आपले नगर जिल्ह्यामध्ये मतदान आहे। त्या मतदानासाठी आपला पोलीस प्रशासन पूर्णतः सुसज्ज आहे। मतदानासाठी आपण चांगली पद्धतीने एक बंदोबस्त पोलीसच्या वतीने ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये 267 अधिकारी, 5,031 कर्मचारी आणि 3,165 होमगार्ड्स ते मतदानासाठी आपण डिप्लॉय केलेले आहे। जवळपास 13,000 लोकांवर आम्ही वेगवेगळे हेड्सखाली प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेलं आहे। मी सर्वांना आवाहन करतो की कोणतीही अशी अफवा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। कोणतीही अशी काही चुकीची माहिती किंवा चुकीची काही गोष्ट आपल्याला दिसली तर त्वरित आपला जो हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्यावर संपर्क करा, फोन करा, आपण त्वरित त्यांच्यावर कारवाई करू। धन्यवाद। घेणं गरजेचं आहे। मतदान केंद्रात साहित्य वाटपाच्या ठिकाणी असेल, मतदान केंद्राच्या ठिकाणी असेल किंवा वाहतुकीच्या अनुषंगाने जे काही काळजी घेण्याची आवश्यकता असेल ती सर्व आपण घेतलेली आहे। अहमदनगर मतदारसंघामध्ये मतदानासाठी 233 ST बसेस आणि बसेससह 606 वाहनाची आपण उपलब्धता करून दिलेली आहे। त्या सर्व वाहनावर आपण GPS ट्रॅकिंगची सिस्टीम जी आहे ती बसवलेली आहे, जेणेकरून वाहन कुठे कुठे प्रवास करता आपल्याला लक्षात येईल। त्यामुळे आपल्याला त्याचं प्रोटेक्शन असेल किंवा काही डेव्हिएशन होत असेल तर ते देखील आपल्याला माहीत होईल। सर्व जे कर्मचारी आहेत या नियुक्त केलेल्या वाहनामधूनच त्यांच्या मतदान केंद्रावर जातील आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या नियुक्त केलेल्या वाहनामधूनच ते कर्मचारी आपल्या साहित्य स्वीकृती केंद्रावर पोहोचतील याच्या स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या आहेत। त्या व्यतिरिक्त कुठल्याही वाहनातून ते प्रवास करणार नाहीत आणि त्या वाहनात जर काही बिघाड झाला असेल तर शासनामार्फत दुसरे वाहन पाठवलं जाईल आणि त्याच्यातून त्यांना घेऊन येण्यात येईल।